रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, आपल्या दारामध्ये सुख आलं की आपण त्याचं भरभरून स्वागत करावं, त्याला अंजारून, त्याला गोंजारून एकदम सजवावं, आनंदाच्या झुल्यामध्ये झुलवावं. त्या सुखाला सुद्धा आपल्या इथं आल्याचं समाधान व्हावं, इतकं त्याचं स्वागत करावं. दोस्तांनो, रमलं घरात सुख की मग मूर्त ते वास्तूच्या प्रत्येक कणात, आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सुख दुःख हे शेवटी पाहुणेच असतात. जितकं आपण त्यांचं आदरातिथ्य कराल तितकं ते रमत असतात, परतून येत असतात. म्हणून दोस्तांनो, सुखाचं भरभरून आपण स्वागत करावं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. प्रेम जर हृदयापासून असेल तर मन हे कधीच भरत नसतं. जगा आणि जगू द्या अशी संतांची शिकवण आहे. पण कलियुगात काही लोक अशी वागतात की तुम्ही मरा पण आम्हाला जगू द्या. एखादं नातं हे शेवटपर्यंत टिकून ठेवायचं असेल तर कधी कधी दिसून न दिसल्यासारखं, ऐकून न ऐकल्यासारखं आणि बोलता येत असूनही मुक्यासारखं राहावं लागतं. खोट्या माणसाचा मोठा आवाज खऱ्या माणसाला शांत करतो, पण खऱ्या माणसाचं मौन हे खोट्या माणसाला मुळात सकट उखडून टाकतं. आपला माथा हा तिथेच झोकवा ज्यांची पावलं तुमच्या सुखदुःखात न कळवता तुमच्या दारापर्यंत येऊन पोहोचत असतात. काही लोक एवढे बोलायचे की त्यावेळी बोलायला वेळ हा कमी पडायचा, पण त्याच लोकांना आज 2 शब्द बोलायला वेळ पण नाही. स्वभावाच्या प्रेमात पडलं तर कधी प्रेम कमी होत नाही, उलट ते वाढत जातं. मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर मिळत असतं. आपलं आयुष्य जेव्हा एका व्यक्तीवर येऊन थांबतं तेव्हा समजायला हवं त्या व्यक्तीचा हात हा आयुष्यभरासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडायचा नाही. आईचा पोहणारा हात आणि बापाचा कमवणारा हात ज्याला कळतो तो आपोआपच चांगल्या कर्माकडे वळत असतो. संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडवली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच हा करत नाही. नशिबावर अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो तर मेहनतीचा भाग हा 99% असतो. शब्दाला धार नसते, मान्य, पण जेव्हा ते मनाला लागतात तेव्हा एकाच झटक्यात मन चिरत जातं. देव बनून राहणं हे सोपं नसतं. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की लोक त्याला वाळीत टाकत असतात. श्रीमंताकडे पाहून त्यांच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरीबाकडे पाहून जगलं की आयुष्याच्या बाबतीत
कसल्याच तक्रारी उरत नाहीत. तुम्ही एखाद्याला मदत करायला नकार दिला की तुमची निंदा ही झालीच म्हणून समजा. नातेवाईकापैकी एक नातेवाईक हा विचारानं खराब असेल तर तो इतर सगळी नाते खराब करून टाकत असतो. मनातली प्रत्येक गोष्ट ही मनातल्याच व्यक्तीला सांगितली जात असते. निस्वार्थी जगायचं ठरवलं की जीवाला जीव देणारी माणसं सुद्धा भेटत जात असतात. मनातलं हे वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे. साठवलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असतं. कधी कधी समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावरून असं वाटतं की नात्यांची गरज ही फक्त आपल्यालाच आहे. मनात खूप काही असतं पण सांगता नाही येत. कसली भीती असते माहीत नाही. कधी कधी नात्यातला गुंता सोडवण्यापेक्षा शांत राहिलेलं चांगलं असतं. मन दुखावण्यापेक्षा दुःख सहन केलेलं चांगलं असतं. काहीतरी वाईट घडण्यापेक्षा स्वतःला समजून घेतलेलं हे बरं असतं. काही लोक फक्त दिसायला सभ्य असतात पण ते आतून खूपच बाराचे असतात. आपलं दुःख मनात ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे वडील. जेवढं नुकसान हे परके करत नाहीत त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त नुकसान हे आपलेच करत असतात. आयुष्य हा प्रवास आहे, स्पर्धा नाही. जोपर्यंत पूर्ण सत्य माहीत नसतं तोपर्यंत शांत राहणंच योग्य असतं. कारण पूर्ण असत्यापेक्षा अर्ध सत्य हे जास्त घातक असतं.